येवला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, आरपीआय आथवले व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार प्रभाग क्रमांक 7 ब सर्वसाधारण महिला कुलकर्णी निलंबरी नंदकिशोर यांना प्रभाग क्रमांक 7 ब मधून त्यांचा दांडगा संपर्क असल्याने त्यांना मतदारांची अधिक पसंती मिळत आहे। त्याच्याप्रमाणे त्यांनी पुढील 5 वर्षाचा प्रभागाचे विजन तयार केले असून त्यांच्याशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी सचिन वखारे यांनी आहे माझं वाढ माझं विजन या कार्यक्रमामध्ये आपण नगर परिषदेची निवडणूक लढवत आहात। आपली सर्वप्रथम ओळख सांगा, काय ओळख आहे आपली? नमस्कार, माझं नाव आहे निलांबरी नंदकिशोर कुलकर्णी। मी प्रभाग क्रमांक 7 ब मध्ये निवडणुकीसाठी उभी आहे। माझा परिचय देते तुम्हाला। माझे मिस्टर सन 1980 पासून जनसंघाच्या कामापासून भाजप भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये काम करत होते। त्यांनी पक्षासाठी भरपूर त्यांचं योगदान आहे, भरपूर कामं केलेली आहेत। आता त्यानंतर माझा मुलगा गौरव नंदकिशोर कुलकर्णी हाही भारतीय जनता पार्टीचं काम करतो, त्याचा तोही सदस्य आहे। आणि मी आपल्या या प्रभागातून निवडणुकीसाठी उभी आहे, तर मला सर्वांनी मतदान करावं, मला भरघोस मतांनी निवडून द्यावं। ताई, तुम्ही म्हणताय की तुम्हाला मतदान करावं, जनतेने तुम्हाला मतदान का करावं? कुठले मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीचा प्रचार करताय? काय अशा समस्या आहे की जनतेने तुम्हाला निवडून द्यावं? आता मी प्रभागामधनं निवडणुकीसाठी मी उभी आहे आणि जनतेने मला निवडून द्यावं, कारण आता भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय आणि या सर्व पक्षांची एकत्रीकरण आहे, सर्वांचं वरती सरकार आहे। आणि त्या दृष्टीने आपण ज्या काही इथे गोष्टी करणार आहोत किंवा वार्डात सुविधा करणार आहोत, त्यासाठी मी भरपूर प्रयत्नशील राहील। आणि आत्ता सध्या आपल्या वार्डामध्ये भुजबळ साहेबांनी पण भरपूर सगळा विकास केलेला आहे। आता रस्त्याचे सगळे रस्ता काँक्रिटीकरण करणे किंवा भूमिगत गटारी करणे, छोट्या मुलांसाठी, बालकांसाठी खेळण्याच्या जागा किंवा व्यायामाच्या जागा, पाण्याचा प्रश्न हाही महत्त्वाचा आहे, तोही साहेबांनी भरपूर पूर्णत्वास नेलेला आहे। आणि येवलेकरांसाठी हा पाण्याचा प्रश्न हा फार महत्त्वाचा आहे आणि तो आपण सोडवणारच आहोत। पाणी हे कमीत कमी महिलांचा हा जो प्रश्न आहे पाण्याचा, हा दैनंदिन जीवनाचा पाण्याचा प्रश्न आहे, तो सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि त्याचा प्रयत्न चालूच आहे। सर्व आता झालं काय माहिती का, आत्ताच्या युगामध्ये जे नवीन मतदार वाढलेले त्यांना एक सतत प्रश्न पडत असतो की आपल्या वार्डाचा उमेदवार अशिक्षित नको। तुमचं सर्वांना प्रश्न पडला आहे की तुमचं शिक्षण काय, तुम्ही करता काय, हे जाणून घ्यायला सर्वांना आवडेल। नेमकी काय शिक्षण? बरोबर आहे सर्वांचा प्रश्न। मी ग्रॅज्युएट आहे, 81 सालचं माझं ग्रॅज्युएशन आहे। मी BA झालेली आहे, सुशिक्षित उमेदवार आहे वार्डासाठी। आणि यापूर्वीही मी सन 2000 पासून जिल्ह्याच्या पदावर कार्यरत होती। मी जिल्हा सरचिटणीस म्हणून, जिल्हा अध्यक्ष म्हणून, जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मी पदं भूषवलेली आहे जिल्ह्याची। त्यानंतर मी येवले तालुक्यात पण 2 पतसंस्थांच्या बॉडीवर मी डायरेक्टर म्हणून पण काम केलेलं आहे। भरपूर दिवस मी आमच्या समाजाची अध्यक्ष म्हणून पण काम पाहिलेलं आहे। हे माझं येवल्यातलं काम आहे। परंतु दरम्यानच्या काळात काही घरगुती किंवा कौटुंबिक अडचणी अभावी मी थोडीशी प्रवाहाच्या बाहेर आहे, असं लोकांचं म्हणणं आहे। प्रवाहाच्या बाहेर जाण्याचं कारण कौटुंबिक आहे। माझे पती हे एक्सपायर झाल्याने 2016 ते वारले, त्यामुळे घरगुती ज्या गोष्टी होत्या, दुःख घरगुती आणि माझ्यावर आलेलं संकट, यामुळे मी थोडंसं बाजूला झाले। अन्यथा पक्षाचं काम आणि जनसंघापासून मुख्य सांगायचं तुम्हाला तर माझे सासरे हे जनसंघापासून भाजपचं काम करतात। त्यावेळेला पक्षाची निशाणी ही दिवा होती। त्या अतिशय म्हणजे पक्षाची कुठलीही सत्ता नसताना माझ्या सासऱ्यांनी शेवटपर्यंत भारतीय जनता पार्टीचं काम हे अतिशय पूर्णपणे सर्व खेडोपाडी त्यांनी स्वतःच्या पदर खर्चानी किंवा मुलाबाळांकडे दुर्लक्ष करून स्वतः त्यांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत। आणि ताई, आता तुम्ही आत्ताच सांगितलं की
तुमच्या पतीचं निधन झालेलं असताना तुम्ही पती असतानाही राजकारणात सक्रिय होते. मात्र तुमच्या पतींचं निधन झालं, तुम्ही कौटुंबही सांभाळलं, म्हणजे तुम्हाला कुटुंब सांभाळायचा चांगला अनुभव आहे. मात्र तुम्ही वाढ कसं सांभाळणार? निश्चित सांभाळणार सर मी वार्डासाठी भरपूर मी आता वेळ देणार. मला आता तसं विचार केला तर मला घरगुती फार जबाबदाऱ्या नाही आहेत. घर आता सक्षम आहे, सुनबाई आहेत घरी घर सांभाळण्यासाठी, मुलगाही चांगलं घर सांभाळू शकतो, तो त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडतो. म्हणून मी वार्डातल्या माझ्या सगळ्या मतदार बंधू भगिनींसाठी त्यांच्या कुठल्याही समस्या असतील, त्यांचे काही प्रॉब्लेम असतील, मी निश्चितपणे साहेबांच्या मदतीने, देवेंद्र भाऊ फडणवीसेवरती आहेत, त्यांच्या सर्वांच्या मदतीने जे काही आम्हाला करता येईल, काही निधी मिळतील किंवा काही जे त्या स्तरावर ज्या काही गोष्टी करता येतील त्या निश्चितपणे करून मतदारांचा समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. ताई, आणखी एक प्रश्न होतो की आपल्या येवल्यामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत, अनेक अशा घटना घडल्या आहेत तुमच्या आनंदनगर परिसरामध्ये की चैन ओढण्याच्या घटना, चोरीच्या घटना घडल्या आहेत. तर या घटना होऊ नये याकरता काय काय प्रयत्न तुम्ही कराल? या घटना घडू नये यासाठी स्ट्रीट लाईट बसवणे किंवा CCTV बसवणे या गोष्टी आवश्यक आहेत. त्या करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू. सुशिक्षित आहात असं सांगितलं, तुम्ही ज्येष्ठ नागरिक देखील आहात. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो ज्येष्ठ नागरिकांचा. वार्डामध्ये आता तुमचा जो वार्ड आहे 7 अ आणि ब, या वार्डात काय अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी आपल्याला सुविधा करता येईल, ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या मूलभूत गरजा असतात, त्यांना विरंगुळा केंद्र असतो, त्यांना लाफिंग क्लब असतो, त्यांच्यासाठी मला असं काही वार्डात दिसलेलं नाही. मग त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मूलभूतपणे माझा स्वतःचा विचार असा असेल की त्यांच्या आरोग्यासाठी काहीतरी सुविधा निर्माण करणं, त्यांचा करमणूक किंवा त्यांच्या काहीतरी एन्जॉयसाठी छोटे मोठे काही गार्डन्स, तिथे बसण्यासाठी बाकं किंवा त्यांच्या व्यायामासाठी सुविधा, त्यांना योगा किंवा ह्या गोष्टी करता येतील यासाठी सुविधा करण्याचा माझा कल राहील ज्येष्ठ नागरिकांसाठी. आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजपची युती झालेली आहे. या येवल्याचे नामदार मंत्री छगन भुजबळ हे प्रकृती कारणामुळे येवल्यात येऊ शकले नाही. मात्र त्यांचं बारीक लक्ष मतदारसंघावर आहेत. तुम्ही सांगितलं की अनेक कामं या ठिकाणी झालेत, परंतु असे काय कामं आहे की ज्याच्यासाठी निधीची कमी पडली? तुम्ही मंत्री छगन भुजबळांच्या माध्यमातून असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून काय असा निधी आणता येईल तुम्हाला की तुम्ही त्यासाठी कामं करू शकतात तुमच्या प्रभागामध्ये? आता माननीय भुजबळ साहेब किंवा देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून आम्ही आपल्या विंचूर चौफुली या ठिकाणी सध्या रहदारीचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कॉलनीतल्या लोकांना 2 तास 15-15, 20-20 मिनटं रस्ता क्रॉस करता येत नाही किंवा ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा किंवा छोट्या मुलांना, बालकांना ह्यांना वरून जाण्यासाठी त्रास होतो, भीती वाटते. त्यामुळे त्याच्यासाठी उड्डाणपूल करण्याची जी मागणी आहे नागरिकांची ती झालेली आहे, ती पूर्ण झालेली आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. उड्डाणपूल लवकरात लवकर कसा होईल यासाठी प्रयत्नशील राहू आणि त्यासाठी गावाबाहेर. तिच्या शेवटच्या आपण टप्प्याकडे आलो आहोत. तुम्ही तुमची ओळख सांगितली, शिक्षण सांगितलं, तुमचं विजन सांगितलं. माझं वार्ड माझं विजनमध्ये तुम्ही आता तुमचे जे मतदार आहेत प्रभागातले त्यांना काय आवाहन कराल? मी माझ्या सगळ्या मतदार राजाला एकच आवाहन करेल. प्रभाग क्रमांक 7 अ आणि ब मधून आम्ही इलेक्शनसाठी उभं आहोत, निवडणुकीसाठी उभे आहोत. आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत लोणारी राजेंद्र भाऊलाल. त्यांची निशाणी आहे घड्याळ. प्रभाग क्रमांक 7 अ मधून माझे स्नेही, माझे बरोबर आहेत ते बनकर प्रवीण भास्कर, यांची निशाणी आहे घड्याळ. आणि प्रभाग क्रमांक 7 ब मधून सर्वसाधारण महिला या जागेसाठी मी कुलकर्णी नीलांबरी नंदकिशोर, माझी निशाणी आहे कमळ, भारतीय जनता पार्टीची. या आम्हाला 3ही उमेदवारांना भरपूर मतांनी विजयी करा अशी मी सर्व मतदार राजाला विनंती करते. येत्या 2 तारखेला मंगळवारी सर्व मतदार राजांनी सकाळी लवकरात लवकर आपलं मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर यावं अशी मी सर्व मतदार बंधू भगिनींना कळकळीचं आवाहन करते.